या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. या चारही संकल्पनांचा आपण सविस्तर अशा पद्धतीनं आजच्या या तासिकेमध्ये आढावा घेणार आहोत. यापैकी जी पहिली संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. याला इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं आणि शॉर्ट मध्ये त्याला GDP असं संबोधलं जातं. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय तर बघा, एका विशिष्ट आर्थिक कालखंडात देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. बघा मित्रांनो, स्थूल देशांतर्गत उत्पादनाची जी व्याख्या आपण बघितली त्यामध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात या व्याख्येवरून येत असतील. ते म्हणजे किंवा विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्येच स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं हे मापन केलं जातं आणि भौगोलिक सीमा अंतर्गत म्हणजे त्या देशाच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत त्या देशामध्ये त्या विशिष्ट वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे तेही अंतिम वस्तू हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्धसिद्ध अर्धकच्च्या किंवा मध्यम वस्तूचा या ठिकाणी या उत्पादनामध्ये गणना केली जात नाही आणि ही गणना सुद्धा अंतिम वस्तू आणि सेवांची गणना सुद्धा द्विमापन होणार नाही हे त्या वस्तू आणि सेवांची काळजी घेऊन अशा पद्धतीनं ही गणना केली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं त्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार काढण्यात आलेलं मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं एक सूत्र सांगितलं जातं. त्यावरून सुद्धा तुम्हाला स्थूल देशांतर्गत उत्पादनाची कल्पना येईल. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मायनस आयात. इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. आता या ठिकाणी C म्हणजे कंझ्युम्शन ऑफ एक्सपेंडिचर अर्थात उपभोग खर्च, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर अर्थात गुंतवणूक खर्च आणि G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अर्थात सरकारी खर्च आणि X म्हणजे एक्सपोर्ट आणि M म्हणजे इम्पोर्ट. म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, इम्पोर्ट म्हणजे आयात. आता बघा, निर्यात वजा आयात म्हणजे निव्वळ निर्यातीचं मूल्य हे ठिकाणी त्या GDP मध्ये काउंट केलं जात असतं. आता बघा, आपल्या देशातून एक 100 कोटीची निर्यात केली गेली आणि आपण आपल्या देशामध्ये 80 कोटीची आयात केली. तर GDP मध्ये 100 वजा 80 बरोबर 20 कोटी चाच अंतर्भाव त्या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीनं हे X मायनस
एम हे या पद्धतीनं काउंट केलं जातं. आता बघा आता हे देशाच्या सीमा अंतर्गत जे उत्पादन होतं त्याच्या संदर्भामध्ये एक आपण उदाहरण घेऊया. समजा मोबाईलची सॅमसंग ही कंपनी आहे. आता ह्याची हेड ब्रँच ही दक्षिण कोरियामध्ये आहे. या कंपनीनं समजा आपल्या देशामध्ये काही ब्रँचेस ओपन केले आणि या कंपनीला एक समजा 200 कोटी रुपयाचं प्रॉफिट झालं किंवा या कंपनीनं 200 कोटी रुपयाचं उत्पादन केलं, म्हणजे मोबाईलचं 200 कोटी रुपयाचं उत्पादन त्यांनी केलं. आता ह्या कंपनीला जो काही नफा मिळेल हा नफा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होईल. तरी परंतु 200 कोटी रुपयाचं जे उत्पादन झालेलं आहे मोबाईलचं ते उत्पादन जीडीपी मध्ये काउंट केलं जाईल, कारण ते आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत झालेलं आहे. अलग लक्षामध्ये मेन कंपनी दक्षिण आफ्रिकेची जरी असली तरी उत्पादन मात्र आपल्या देशामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे ते या जीडीपी मध्ये काउंट केलं जाईल. समजा आपल्या देशातलीच एखादी मोबाईल कंपनी आहे, समजा जिओ ही आपल्या इकडली मोबाईल कंपनी आहे. त्याने श्रीलंकेमध्ये एक 5,000 कोटी रुपये मोबाईलचं उत्पादन केलं. तर हे 5,000 कोटी रुपयाचं उत्पादन हे आमच्या देशाच्या जीडीपी मध्ये काउंट केलं जाणार नाही, कारण ते आमच्या देशाच्या सीमेच्या बाहेर त्याचं उत्पादन झालेलं आहे. त्यामुळे ते आमच्या देशाच्या जीडीपी मध्ये काउंट केलं जाणार नाही. तर अशा पद्धतीनं स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये त्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत त्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्याचंच मूल्य हे विचारात घेतलं जातं. यानंतरची दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आता बघा स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा जाता प्राप्त होणारं मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आता बघा समजा आपल्या एक देशामध्ये एक 10,000 कोटी रुपयाचं उत्पादन झालं. आता 10,000 कोटी रुपयाचं उत्पादन करण्यासाठी समजा एक 500 कोटी रुपये भांडवली वस्तूची झीज झाली असेल आणि 10,000 कोटी मधून ही 500 कोटी रुपयाची म्हणजे झीज झाली, काही यंत्रसामुग्री तुटली असेल, फुटली असेल किंवा आणखीन काही झालं असेल, त्याची झीज झाली असेल, ते 500 कोटी रुपये मायनस केल्यानंतर 9,500 कोटी रुपये उरतात. तर हे 9,500 कोटी रुपयाचं हे जे उत्पादन आहे हे उत्पादन म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन आहे. म्हणजे घसारा खर्च वजा जाता जी म्हणजे घसारा खर्च वजा जाता जे उत्पादन शिल्लक राहतं ते निव्वळ देशांतर्गत उत्पादन असतं. आणि म्हणून निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस घसारा खर्च असं या निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचं सूत्र सांगितलं जातं. इंग्रजीमध्ये याला NDP = GDP मायनस
डिप्रिशिएशन असं याचं सूत्र आहे. आता घसारा खर्च म्हणजे काय? आता बघा, भांडवली वस्तूचं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असल्यामुळं त्या वस्तूची झीज होत असते. त्या वस्तूची झीज भविष्यामध्ये भरून काढावी म्हणून घसाऱ्याची एक रक्कम बाजूला केली जाते, किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये त्या भांडवली वस्तूची जी झीज झालेली असते त्याला घसारा खर्च म्हणा. तो घसारा खर्च वजा केला की निव्वळ देशांतर्गत उत्पादन हे प्राप्त होत असतं. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये घसारा खर्च हा समाविष्ट असतो आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातून हा घसारा खर्च वजा केला जातो आणि मग उरतं ते निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. यानंतरची तिसरी संकल्पना म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन. आता याला ग्रॉस नेट प्रोडक्ट असं म्हटलं जातं, GNP असं म्हटलं जातं. तर ही काय संकल्पना आहे बघा, एका वर्षात देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. यात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश हा असतो. आता बघा, या ठिकाणी आपण शब्दप्रयोग करत असताना एका विशिष्ट आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी असा शब्दप्रयोग केलेला आहे. देशातल्या नागरिकांनी असा शब्दप्रयोग केलेला नाही. तर म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरच्या देशामध्ये किंवा जगाच्या कुठल्याही पाठीवरती उत्पादन केलं असेल तर त्या उत्पादनाचं मूल्य हे GNP मध्ये काउंट केलं जातं. किंवा दुसऱ्या देशातल्या काही कंपन्यांनी आमच्या देशामध्ये उत्पादन केलेलं असेल तर त्याचंही मूल्य त्यांच्या देशाच्या त्या GNP मध्ये काउंट केलं जाईल. त्या देशाच्या उत्पन्नामध्ये ते उत्पन्न काउंट केलं जाईल. तर अशा पद्धतीनं याला स्थळाची किंवा सीमेचं बंधन नाही, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. ही संकल्पना समजून घेत असताना बघा, असं कुठलं सीमेअंतर्गत बंधन हिचंच उत्पादन झालं पाहिजे असं नाही याचं. आता आपल्या देशातले सुद्धा काही नागरिक काम धंद्याच्या निमित्तानं बाहेरच्या देशामध्ये असू शकतात आणि ते आपल्या मायभूमीकडं त्यांचं उत्पन्न पाठवतात. तेव्हा हे उत्पन्न आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे मोजलं जातं. किंवा दुसऱ्या देशाचे सुद्धा काही नागरिक आमच्या देशामध्ये असू शकतात आणि ते सुद्धा त्यांच्या मायभूमीकडं त्यांचं उत्पन्न पाठवत असतात आणि ते उत्पन्न त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र सांगत असताना स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मायनस आयात अधिक निव्वळ येणी मायनस देणी अशा स्वरूपाचं सूत्र ही एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं. आता
एक्स मायनस एम पर्यंत आपण मागच्या संकल्पनेमध्ये पाहिलेलंच आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आर मायनस पी आलेला आहे. तर आर मायनस पी हे काय आहे, तर बघा आपण काही दुसऱ्या म्हणजे आपल्या देशातून काही रकमा दुसऱ्या देशामध्ये जातात आणि दुसऱ्या देशातल्या काही रकमा अर्थात आपल्या देशातून उत्पन्न बाहेरच्या देशामध्ये जातं आणि दुसऱ्या देशातलं उत्पन्न आमच्या देशामध्ये येतं. आर म्हणजे रिसिप्ट, पी म्हणजे पेमेंट. तर बाहेरच्या देशामधून प्राप्त होणारं आणि बाहेरच्या देशामध्ये जाणारं जे उत्पन्न आहे त्याच्यातला फरकाचा जो भाग आहे तो GNP मध्ये काउंट केला जातो. म्हणजे आमच्या देशातून म्हणजे आमच्या देशातले नागरिक जसं देशाच्या विविध भागामध्ये काम करतात आणि तिथलं उत्पन्न आमच्या मायदेशी पाठवून देतात, तसंच दुसऱ्या देशातले नागरिक सुद्धा आमच्या देशाच्या भूमीमध्ये काम करत असतात आणि इथलं उत्पन्न ते त्यांच्या मायदेशामध्ये पाठवून देत असतात. तर अशा देणं आणि येणं आणि देणे यांच्यामधला जो फरकाचा मुद्दा आहे तो GNP मध्ये हा काउंट केला जातो. तर अशा पद्धतीनं एकूण राष्ट्रीय उत्पादनाची ही संकल्पना आहे. ह्याच्या अगोदरचं जे उदाहरण घेतलेलं आहे तेच उदाहरण आपण कंटिन्यू करूया. बघा आपण जसं इथं म्हणजे आमच्या देशामध्ये सॅमसंग कंपनीच्या शाखा ओपन झाल्या, त्याने एक 100 कोटी रुपयाचं उत्पादन केलं आणि आमच्या देशातल्या जिओ कंपनीनं ब्रह्मदेशामध्ये जाऊन एक 5,000 कोटी रुपयाच्या मोबाईलचं उत्पादन केलं. तर श्रीलंकेमध्ये जे 5,000 कोटी रुपयाचं उत्पादन झालेलं आहे ते आमच्या देशाच्या उत्पन्नामध्ये काउंट केलं जाईल आणि आमच्या देशामध्ये सॅमसंग कंपनीनं जे 10,000 कोटी रुपयाचं उत्पादन केलेलं आहे ते त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे काउंट केलं जाईल. तर अशा पद्धतीनं ही एकूण राष्ट्रीय उत्पादनाची ही संकल्पना आहे. त्यानंतर शेवटची संकल्पना म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, याला नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलं जातं. बघा एकूण किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता प्राप्त होणारं मूल्य म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. आता समजा एकूण राष्ट्रीय उत्पादन रुपयाचं झालं असेल आणि त्यामध्ये घसारा खर्च 1,000 कोटी रुपयाचा असेल तर 1,000 कोटी रुपये मायनस करून जी काही रक्कम येते ती निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असेल. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन मायनस घसारा खर्च हे असं सूत्र सांगितलं जातं. NNP इज इक्वल टू GNP मायनस डेप्रिशिएशन हे या संकल्पनेचं सूत्र आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या या काही संकल्पना आहेत. या संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना लक्षामध्ये घेण्यासाठी या संकल्पना समजून घेणं, याचं योग्य आकलन